हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू अवर चॅनल केंद्र इन कॅनडा. या चॅनलवरती तुम्हाला कॅनडाविषयी भरपूर काही नवीन गोष्टी शिकायला आणि पाहायला मिळतील. नमस्कार मित्रांनो, कसे आहात तुम्ही? मजेत ना? आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. या अगोदरच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कॅनडामधलं एक सुंदर टाउन दाखवलं होतं, एलोरा नावाचं. तर हा व्हिडिओ त्या व्हिडिओचाच एक सेकंड पार्ट आहे. एलोरा हे एक अतिशय सुंदर आणि निसर्गाने नटलेलं एक छोटंसं टाउन आहे. मित्रांनो, कॅनडामध्ये सध्या उन्हाळ्याचे दिवस चालू झालेले आहेत आणि आता निसर्गाचा आनंद घेण्यासाठी हा सगळ्यात बेस्ट टाइम आहे. या व्हिडिओमध्ये आपण ॲडव्हेंचर आणि निसर्गाचा आनंद घेणार आहोत. चला तर मग माझ्यासोबत या आणि हा व्हिडिओ संपूर्ण पहा. कॅनडामध्ये झाडं हे आपल्याला सर्वत्र खूप जास्त प्रमाणामध्ये दिसतात. अगदी शहराच्या मध्यभागामध्ये किंवा शहराच्या आजूबाजूला. त्याचं मेन कारण म्हणजे काय की इकडे आपल्याला आपल्या मनाने कोणतंच झाड तोडता येत नाही. जर आपल्याला एखादं झाड तोडायचं असेल तर त्याची अगोदर आपल्याला परमिशन घ्यावी लागते. वाव. Oh, so how you are? एलोरा या टाउनमध्ये जी ग्रँड रिव्हर नावाची नदी आहे ती खूप जास्त खोल आहे. नदीचं पात्र हे ग्राउंड लेवलपेक्षा खूप जास्त खोल असल्यामुळे इकडे निसर्ग अतिशय सुंदर आहे. तुम्ही फ्रंटला जा. हा. सगळ्यात भारी व्ह्यू येते. म्हणजे कोणी पडलं तर मला ब्लॉक होते माझ्या पाठीमागे, हा. आणि मी जर पाठीमागून पडलो तर तर मग मग काय सगळे खरं पुढचे गेले. दॅट्स वाय दॅट्स अ गुड आयडिया. फील्स लाईक वी आर गोइंग डीप इनसाइड द अर्थ. वाव, माय गुडनेस. नदीचं पात्र खरंच खूप खोल आहे. खाली उतरण्यासाठी 5 ते 10 मिनिटाचा वेळ लागतो आणि खाली उतरते वेळेस अगदी केअरफुली आणि काळजीपूर्वक उतरावं लागतं. जा तिथे पुढे जा. वाव. जा धनुष जा, शूज काढा आणि जा. नदीचा आणि इथल्या निसर्गाचा आनंद घेण्यासाठी बरेचसे पर्यटक इथे आले होते. एलोरा हे टाउन टोरंटो सिटीपासून जास्त दूर नाही, जवळपास 150 किलोमीटर एवढ्या अंतरावरती आहे. रियांश, पडलं तर लागल बरं, शेवाळ असते. पाय घसरतील. सध्या सर्वत्र पावसाळ्याचे दिवस चालू आहेत, त्यामुळे आपण जेव्हा अशा एखाद्या ठिकाणी जातो त्यावेळेस आपल्याला सर्व गोष्टींची माहिती असणं गरजेचं असतं. आपल्या सर्वांनाच निसर्गामध्ये जायला आवडतं. जेव्हा आपण अशा ठिकाणी जातो आपल्या फॅमिलीसोबत, तेव्हा आपण आपली स्वतःची आणि आपल्या कुटुंबाची काळजी घेतली पाहिजे. नदीमध्ये चालत्या वेळेस दगडांवरती खूप जास्त शेवाळ आलेलं होतं आणि त्यामुळे अशा वेळेस आपल्याला हळू आणि जपून पाय टाकणं खूप गरजेचं असतं. लय कोल्ड आहे का? जास्त
चाललेलं सगळं पाय रिलॅक्स झालंय. नदीचं पाणी एकदम गार आणि माइंड रिलॅक्सिंग होतं, त्यामुळे नदीमध्ये चालताना खूप मजा येत होती. एकमेकाच्या हाताला धरून चला. नदी पात्राच्या वर आम्हाला एक रोपवे दिसला आणि त्या रोपवेवरती एक व्यक्ती वेगवेगळ्या प्रकारचे स्टंट करत होता. त्याचे स्टंट पाहून आम्हालाच भीती वाटत होती. बापरे. किती कमाल आहे. आणि ते कस काय वर असं अडकून बसलंय, पडायची शक्यता आहे. आणि त्या ह्याची बघ ना चिकी. बापरे, याच्यात रूट्स नाही काय नाही. हा चला चला चला, खरंच जाऊया. हा केव मध्ये ते राहते, बिगफूट राहते. हे बघा, एकदम अशी गुफा आहे इथे आणि आम्ही आता चाललो गुफेमध्ये. भयानक आहे बाय, एकदम भयानक. गुफा. चिकी चिकी, कोणतं गाणं आठवलं? कोणतं गाणं आठवलं तुला आता? Nobody comes in my गुफा. आणि त्याचा कसा असा हार्ट शेप आहे त्याचा. Oh my goodness, this is very scary. बापरे, एकदम डार्क. मयच्या वर पाणी असणारच ना. बापरे, भीती वाटायला लागली इथे. खूपच छान आहे. रॉक आहे इथं. क्रियाश कमी आहे. लाईट लावा बरं. बोन्स कधी झाले? अरे ऍनिमलचा बोन सापडायचा नाही तर. फॉसिल खरंच. पाणी किती साठले. भयानक गुफा आहे बा. आपलं म्हणजे आतापर्यंत सगळ्यात ऍडव्हेंचरस मोमेंट आहे बापरे. खाली जातात, खाली जात वेळेस बसत आणि स्लोली जावं लागलं. किती खोल आहे. आधी मानवाने गुफा बनवल्यासारखं वाटतंय. येस, थांब, मी अगोदर जातो पुढे. लोकांनी याच्यात बी नाव टाकलं. इथे लोकांनी नाव टाकली का काय? हे इकडे बघा किती खोल आहे. त्या साईडला, त्या साईडला बघा ना. पाणी पडलं रे अंगावर. त्या साईडला बघा ना. तिथं काय सिनरी इकडून तर. बापरे, इथं नदीपात्रामध्ये तयार झालेली गुफा खरंच खूप मोठ्या आकाराची होती. या साईडला पण येतात. दमाने उतरा. ओके. घोराडेश्वरला गेल्यासारखं वाटायला. हा, पुण्यामध्ये गोराडेश्वर किंवा अजिंठा वेरूळच्या लेण्या असतात ना, तसं वाटायचं. आणि ही ऑल नॅचरल आहे. त्याच्यामध्ये म्हणजे कोणी बनवलेलं नाही. रिअल स्नो स्टोन आहे ना, स्लिप व्हायला बघा. स्लोली या स्लोली. बापरे, काय भयानक स्पॉट आहे.
सर्वांचं लक्ष नदीपात्राच्या वर रोपेवरती स्टंट करणाऱ्या व्यक्तीकडे जात होतं. Wow, See? See? this is amazing. ते बघा धनुष कुठे गेला तिकडे वर. या मोठ्या मोठ्या तयार झालेल्या गुफा म्हणजे निसर्गाचा एक चमत्कारच आहे. मग कशी वाटली गुफा? खाली येता वेळेस खूप अवघड आहे कारण माती एकदम स्टिकी झाली आहे. हा, आणि खूप मोठ्या साईजची आहे. काय सापडलं? अजून एक दगड घेतला. ओके, भारी आहे. बघा आपल्या गार्डन मध्ये ठेवायचा हा ना, एक आठवण म्हणून. हो ना. चला, खूप छान तो माणूस बघितला ना वर कसा करतोय. हो ना, किती रिस्की आहे ना ते. हो, रिस्की म्हणजे ते सेफ्टी बेल्ट वगैरे बांधून करतोय तो. त्याचं बॅलन्स बघ ना किती चांगलं आहे. हो की. या सुंदर निसर्गाचा आनंद घेत या ठिकाणी 2 ते 3 तास कधी निघून गेले हे आम्हाला कळलं पण नाही. ओके, चला चला, स्लोली चला, स्लोली. स्लिपरी असते हा, जिथं ग्रीन आहे तिथं पाय असा व्यवस्थित असा घासून अगोदर. ओके, आणि जास्त फास्ट चालायचं नाही, थोडं थोडं स्लोली चला. छान मसाज झाली. आज पायाला दगड पण टोचले, पाण्यानं रिलॅक्स पण केलं. ओके ओके, छान मसाज झाली. आता रात्री पाय दुखायला नको म्हणजे झालं. मित्रांनो, तुम्ही पण पावसाळ्याच्या दिवसामध्ये अशा निसर्गरम्य ठिकाणी कुठे जात असाल तर जाते वेळेस संपूर्णपणे काळजी घ्या. रिलॅक्स वाटायला ना पाण्यामध्ये ते. हो ना, एकदम गावाकडची आठवण येते. हा ना, आणि खाली सगळं ना खडक आहे, हा, खडक आहे. दगड आहेत सगळे. या सुंदर ठिकाणी आम्ही 2 ते 3 तास थांबलो आणि त्यानंतर आम्ही घरी निघालो. चला तर मित्रांनो, मग आशा करतो की हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. या व्हिडिओमधला सुंदर निसर्ग पण तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओ जर आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. तुम्ही जर आपल्या चॅनलला नवीन असाल तर अगोदरचे व्हिडिओज नक्की पहा. चला तर मग, काळजी घ्या, मजेत राहा. आपण लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.